कीर्तनाच्या माध्यमामधून राष्ट्रजागृतीचं कार्य करणाऱ्या यांना आपण राष्ट्रसंत म्हणून ओळखतो. तर बघा, कीर्तनाच्या माध्यमामधून तुकडोजी महाराज, लक्षात ठेवा मित्रांनो, तुकडोजी महाराजांनी कीर्तनाच्या माध्यमामधून राष्ट्राची जागृती केली होती. कीर्तनाच्या माध्यमामधून त्यांनी अंधश्रद्धाचे निर्मूलन सुद्धा केलं होतं, जातीभेद निर्मूलन केलं होतं. संत गाडगेबाबांनी अंधश्रद्धा निर्मूलन आणि स्वच्छतेचे महत्त्व कीर्तनामधून पटवून सांगितले होते. लक्षात ठेवा, हा प्रश्न भरपूर वेळा रिपीट झालेला आहे. पुढचा प्रश्न मित्रांनो, वारकरी संप्रदाय, काय प्रश्न आहे? वारकरी संप्रदायाचा कळस असं कोणास म्हटलं जातं? तर वारकरी संप्रदायाचा कळस असं संत तुकाराम यांना म्हटलं जातं. लक्षात ठेवायचं आहे, संत तुकाराम. लक्षात ठेवायचं आहे बघा. पुढचा प्रश्न आहे बघा, ग्रामगीता लिहिणारे राष्ट्रसंत तुकडोजी महाराज यांचं खरं नाव काय आहे? यांचं माणिक बंडोजी इंगळे. लक्षात ठेवा मित्रांनो, माणिक बंडोजी इंगळे नाव आहे बघा, लक्षात ठेवायचं आहे. यांचा जन्म यावली या ठिकाणी झालेला आहे. यांचे गुरु होते बघा आकडोजी महाराज. यांचा ग्रंथ आहे ग्रामगीता, अनुभव सागर. यांनी कीर्तनाच्या माध्यमामधून जनजागृती आणि राष्ट्रजागृती केली. यांना राष्ट्रसंत ही जे काही पदवी मित्रांनो, ही राजेंद्र प्रसाद यांनी दिली होती. यांचा आश्रम होता गुरुकुंज आश्रम. आणि डेबोजी झिंगोरजी जानोरकर हे कोणाचं नाव होतं? हे गाडगे बाबाचं नाव होतं मित्रांनो. पुढचा प्रश्न मित्रांनो, राष्ट्रसंत ही पदवी कोणाशी संबंधित आहे? राष्ट्रसंत, तर तुकडोजी महाराज याचं करेक्ट आन्सर आहे बघा, तुकडोजी महाराज यांच्या संदर्भामध्ये राष्ट्रसंत. पुढचा प्रश्न मित्रांनो, संत तुकडोजी महाराजास यांचं जन्मगाव कोणतं आहे? तर यावली मित्रांनो, याचं करेक्ट आन्सर आहे यावली. ऑप्शन क्रमांक 4 यावली. संत तुकडोजी महाराज यांचं जन्मगाव यावली बघा. पुढचा प्रश्न मित्रांनो, नोव्हेंबर 1930 मध्ये लंडन या ठिकाणी पहिल्या गोलमेज परिषदेचं उद्घाटन कोणाच्या हस्ते संपन्न झालं? तर राजे पंचम जॉर्ज यांच्या हस्ते बघा याचं उद्घाटन झालेलं आहे. लक्षात ठेवायचं आहे, राजे पंचम जॉर्ज. पुढचा प्रश्न पहा मित्रांनो, महात्मा गांधी खालीलपैकी कोणत्या गोलमेज परिषदेमध्ये हजर होते? कोण? महात्मा गांधी. तर मित्रांनो, महात्मा गांधी हे दुसऱ्या गोलमेज परिषदेला हजर होते. कोणती बघा? दुसरी गोलमेज परिषद. दुसरी गोलमेज परिषद 7 सप्टेंबर 1931 ते 1 डिसेंबर 1931 दरम्यान झाली होती बघा. गांधी आयर्विन करार हा 5 मार्च 1931ला झाला होता. दुसरी गोलमेज परिषद कोणत्या वर्षी भरली होती? ते 1931ला मित्रांनो दुसरी गोलमेज परिषद भरली होती बघा. पहिली बघा या ठिकाणी 10 नोव्हेंबर 1930ला झाली होती, ते 19 जानेवारी 1931. दुसरी गोलमेज परिषद 7 सप्टेंबर 1931 ते 1 डिसेंबर 1931ला या ठिकाणी झाली होती. आलं लक्षात? पुढचा प्रश्न मित्रांनो, जातीय निवाडा या नावाने इतिहासामध्ये प्रसिद्ध असलेला निवाडा रॅमसे मॅकडोनाल्ड यांनी जाहीर केला होता. तर लक्षात ठेवा 16 ऑगस्ट 1932. कधी? 16 ऑगस्ट 1932 हे आपलं करेक्ट आन्सर आहे पहा. पुढचा प्रश्न मित्रांनो, पुणे कराराला कारणीभूत ठरलेला जातीय निवाडा 1932 मध्ये प्रसिद्ध झाला. तर हा निवाडा इंग्लंडचे पंतप्रधान टिंबटिंब यांनी जाहीर केला होता. तर रॅमसे मॅकडोनाल्ड हे याचं करेक्ट आन्सर आहे बघा, रॅमसे मॅकडोनाल्ड. इंग्लंडचे पंतप्रधान रॅमसे मॅकडोनाल्ड यांनी 16 ऑगस्ट 1932 रोजी जातीय निवाडा जाहीर केला. आणि दुसऱ्या गोलमेज परिषदेमध्ये भारतीय प्रतिनिधी यामध्ये एकमत न होऊ शकल्याने रॅमसे मॅकडोनाल्ड यांनी सांगितल्याप्रमाणे बघा स्वतःचे एक जातीय निवाडा जाहीर केला होता. पुढचा प्रश्न मित्रांनो, सरहद्द गांधी या नावाने कोणाला ओळखलं जातं? तर सरहद्द गांधी बघा खान अब्दुल गफार खान. लक्षात ठेवायचं आपल्याला, खान अब्दुल गफार खान यांना ओळखलं जातं. लक्षात ठेवायचं पहा. पुढचा प्रश्न बघा, भारताचे पोलादी पुरुष म्हणून कोणाला संबोधलं जातं? तर सरदार वल्लभभाई पटेल. ऑप्शन क्रमांक 2 सरदार वल्लभभाई पटेल यांना भारताचं पोलादी पुरुष म्हणून या ठिकाणी ओळखलं जातं. पुढचा प्रश्न बघा मित्रांनो, आधुनिक भारताचे जनक या शब्दामध्ये खालीलपैकी कोणत्या समाज सुधारकाचा गौरव केला जातो? तर राजाराम मोहन राय. ऑप्शन क्रमांक 3 आपलं करेक्ट आन्सर होईल, राजाराम मोहन राय. खालीलपैकी कोणाला नेपोलियन ऑफ इंडिया असं म्हटलं जातं? खालीलपैकी कोणाला नेपोलियन ऑफ इंडिया असं म्हटलं जातं? तर समुद्रगुप्तला म्हटलं जातं मित्रांनो. समुद्रगुप्त हा भारतामधील एक महान राजापैकी होता. त्याने आपल्या राज्याचे साम्राज्यामध्ये रूपांतर केलं आणि एक महान विजेता असल्याचं सिद्ध केलं होतं. आणि त्यांच्या विजयांच्या दृष्टीने त्याला भारतीय नेपोलियन असं मानलं जातं. खालीलपैकी कोणाला भारतरत्न पुरस्कार मिळालेला नाही? तर खालीलपैकी कोणाला भारतरत्न पुरस्कार मिळाला नाही? तर करेक्ट आन्सर आहे बघा ऑप्शन क्रमांक मित्रांनो या ठिकाणी बघा डी, महात्मा गांधी. लक्षात ठेवा, महात्मा गांधी यांना भारतरत्न पुरस्कार दिलेला नाही पहा. पुढचा प्रश्न आहे पहा, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचं भव्य स्मारक मुंबईमधील कोणत्या ठिकाणी प्रस्तावित आहे?
तर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचं भव्य स्मारक हे इंदू मिल या ठिकाणी बघा प्रस्तावित करण्यात आला आहे. नेक्स्ट पहा मित्रांनो, सत्यमेव जयते. सत्यमेव जयते हा शब्द खालीलपैकी कोणत्या ग्रंथामधून घेतलेला आहे? तो ऑप्शन क्रमांक 2 मुंडक उपनिषद. लक्षात ठेवायचं, या ग्रंथामधून घेतलेला आहे. खालीलपैकी कोणाच्या पुतळ्याला स्टॅच्यू ऑफ बिलीफ हे नाव देण्यात आलेलं आहे? स्टॅच्यू ऑफ बिलीफ. तर सुभाषचंद्र बोस याचं करेक्ट आन्सर आहे बघा. नेक्स्ट बघा, हितोपदेश. काय प्रश्न आहे मित्रांनो? हितोपदेश या संस्कृत ग्रंथाचा जर्मन भाषेमध्ये अनुवाद कुणी केला होता? याचं करेक्ट आन्सर आहे मित्रांनो ऑप्शन क्रमांक 2 फ्रेडरिक मॅक्स मुलर. ऑप्शन क्रमांक 2 फ्रेडरिक मॅक्स मुलर. पुढचा प्रश्न मित्रांनो, होनाजी बाळ हे कोण होते? तर होनाजी बाळ मित्रांनो हे कोण होते? तर शाहीर होते मित्रांनो. ऑप्शन क्रमांक 2 शाहीर. होनाजी बाळ शाहीर होते. पुढचा प्रश्न बघा, पांडुरंग महादेव हे नाव कोणाचं आहे? पांडुरंग महादेव हे नाव कोणाचं आहे? तर सेनापती बापट यांचं पांडुरंग महादेव हे नाव आहे. मित्रांनो, पांडुरंग महादेव यांचा जो काही जन्म आहे तो नगर जिल्ह्यामधील पारनेर तालुक्यामध्ये झालेला आहे बघा. महाविद्यालयीन शिक्षण घेताना त्यांना पारतंत्र्यात अडकलेल्या मातृभूमीला स्वतंत्र करण्यासाठी याचं जे काही त्यांची झटण्याची जी काही इच्छा होती बघा, बलिदान करण्याची जी काही शपथ होती बघा, त्यांनी घेतली होती. मुंबईमध्ये त्यांनी BA पदवी घेतल्यानंतर मुंबई विद्यापीठाच्या शिष्यवृत्तीच्या आधारे बघा ते लंडनला गेले होते. हे पण लक्षात ठेवायचं आहे. पुढचा प्रश्न आहे बघा, बापूजी हे टोपण नाव कोणत्या नेत्याशी जोडलं जातं? बापूजी सांगा पटकन. तर सुभाषचंद्र बोस. लक्षात ठेवायचं आहे, सुभाषचंद्र बोस याचं करेक्ट आन्सर आहे. सुभाषचंद्र बोस बघा बंगाली क्रांतिकारक होते. त्यांचा जन्म 23 जानेवारी 1897 ओरिसामधील कटक या ठिकाणी झाला होता. 1921 मध्ये ते ICS लक्षात ठेवा ICS परीक्षा उत्तीर्ण होऊन उच्च पदाची नोकरी न करता स्वातंत्र्य चळवळीमध्ये त्यांनी भाग घेतला होता. आणि 1923 मध्ये महात्मा गांधी यांचे विचार न पटल्याने नेताजी यांनी स्वराज्य पक्षामध्ये प्रवेश केला होता. हे पण आपल्याला लक्षात ठेवायचं आहे. दीनमित्रकार. काय प्रश्न आहे बघा, दीनमित्रकार म्हणून कोणाला ओळखलं जातं? तर मुकुंदराव पाटील. ऑप्शन क्रमांक 4 मुकुंदराव पाटील यांना दीनमित्रकार म्हणून ओळखलं जातं. लक्षात ठेवायचं आहे. गणपतराव सखाराम पाटील यांनी एप्रिल 1988 मध्ये पुणे या ठिकाणी बघा मासिक सुरू केलं होतं. पाटील हे कृष्णराव भालेकर यांचे भाचे होते बघा. यांना गणपतराव सखाराम पाटील. दीनमित्रकार कोणाला म्हणतात? मुकुंदराव पाटील यांना म्हणतात. आणि यांनी काय केलं होतं बघा, दीनमित्र हे जे काय बघा गणपतराव सखाराम पाटील यांनी एप्रिल 1988 मध्ये पुणे या ठिकाणी मासिक चालू केलं होतं. पाटील हे बघा कृष्णराव भालेकर यांचे कोण होते? भाचे होते. दीनमित्रचे संपादक कोण होते बघा? गणपतराव पाटील यांचं वयाच्या 27व्या वर्षी निधन झाल्यामुळे दीनमित्र हे बंद पडलं होतं. यानंतर बघा कृष्णराव भालेकर यांनी आपला मुलगा बहिणीला दत्तकरित्या दिला होता आणि हा मुलगा म्हणजे दीनमित्रकार मुकुंदराव पाटील. आणि मित्रांनो, दीनमित्र हे वृत्तपत्र तराडी अहमदनगर या ठिकाणामधून चालवलं जात होतं. माझे सत्तेचे प्रयोग हे आत्मचरित्र कोणी लिहिलं आहे? तर महात्मा गांधी याचं करेक्ट आन्सर आहे बघा, माझे सत्तेचे प्रयोग. पुढचा प्रश्न आहे बघा, डिस्कवरी ऑफ इंडिया या ग्रंथाचे लेखक कोण आहेत? तर डिस्कवरी ऑफ इंडिया या ग्रंथाचे लेखक आहेत पंडित जवाहरलाल नेहरू. मित्रांनो, भारतीय नेते जवाहरलाल नेहरू हे भारताचे पहिले पंतप्रधान होते. यांनी 1942-45 मध्ये लिहिलेले हे पुस्तक आहे. हे पुस्तक भारताच्या स्वातंत्र्यापूर्वी ब्रिटिश वसाहतीमधील सध्याच्या महाराष्ट्र राज्यातील नगर जिल्ह्यातील जे काही किल्ला आहे बघा भुईकोट किल्ला, त्या ठिकाणी कारावासामध्ये असताना हे पुस्तक त्यांनी लिहिलेलं आहे. केसरी आणि मराठा एकदम महत्त्वाचा प्रश्न आहे बघा, केसरी आणि मराठा हे वृत्तपत्र कोणी चालू केलं होतं? तर आगरकर आणि टिळक यांनी मित्रांनो केसरी आणि मराठा हे वृत्तपत्र चालू केलं होतं. कोणी? आगरकर आणि टिळक यांनी. बॉम्बे क्रॉनिकल हे जे काही वृत्तपत्र हे कोणी चालू केलं होतं? तर फिरोजशाह मेहता. लक्षात ठेवा मित्रांनो, फिरोजशाह मेहता यांनी बॉम्बे क्रॉनिकल हे जे काही वृत्तपत्र हे चालू केलं होतं. लोकमान्य टिळकांनी कोणते वृत्तपत्र चालू केले होते? तर लोकमान्य टिळकांनी केसरी आणि मराठा. लक्षात ठेवा, लोकमान्य टिळक यांनी चालू केलं होतं. 1881 साली बघा आगरकर आणि चिपळूणकर आणि इतरांच्या मदतीने केसरी आणि मराठा वृत्तपत्राची सुरुवात केली होती. केसरी मराठीमध्ये होतं 4 जानेवारी 1881 रोजी. मराठा हे इंग्रजीमध्ये होतं बघा, 2 जानेवारी 1881 चालू केलं होतं. पुढचा प्रश्न आपल्या स्क्रीनवर आहे पहा, हरिजन हे जे काही साप्ताहिक आहे कुणी चालू केलं होतं? मित्रांनो, हा प्रश्न खूप महत्त्वाचा आहे. हरिजन हे जे काही साप्ताहिक आहे हे कुणी चालू केलं होतं? हा प्रश्न मित्रांनो 5 पेक्षा जास्त वेळा रिपीट झालेला आहे. हरिजन म्हणजे देवाची मुले असं महात्मा गांधींनी म्हटलेलं आहे. आणि हे जे काही साप्ताहिक आहे हे महात्मा गांधी यांनी चालू केलं होतं बघा. यंग इंडिया, इंडियन ओपिनियन
नवजीवन इत्यादी वृत्तपत्रे बघा गांधींनी चालू केली होती. लोकमान्य टिळकांनी मंडालेच्या तुरुंगामध्ये असताना कोणता ग्रंथ लिहिला होता? तर करेक्ट आन्सर आहे बघा याचं ऑप्शन क्रमांक 4 गीता रहस्य. लक्षात ठेवायचं बघा गीता रहस्य. यांचा जन्म बघा 23 जुलै 1856ला 23 जुलै 1856ला रत्नागिरी या ठिकाणी टिळकाळे या ठिकाणी झाला होता. यांनी बघा केसरी मराठी भाषेमध्ये आणि मराठा इंग्रजी भाषेमध्ये वृत्तपत्रे चालवली होती. 1916 साली टिळक आणि ॲनी बेझंट यांनी होम रूल चळवळ चालू केली होती बघा. ही चळवळ होती आयर्लंडमधील होम रूलच्या धर्तीवर. पुढचा प्रश्न आहे पहा, रिडल्स इन हिंदुइझमचे हे जे काय पुस्तक हे कोणी लिहिलेलं आहे? तर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर. लक्षात ठेवा मित्रांनो, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी रिडल्स इन हिंदुइझम हे जे काय पुस्तक आहे बघा लिहिलेलं आहे. पुढचा प्रश्न आहे पहा मित्रांनो, हू वेअर शुद्राज हा ग्रंथ कोणी लिहिलेला आहे? तर करेक्ट आन्सर आहे बघा डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी बघा हू वेअर द शुद्राज हा जो काय ग्रंथ आहे मित्रांनो हा लिहिलेला आहे. या ग्रंथाचं प्रकाशन इसवी सन 1946 मध्ये झालं होतं. हा ग्रंथ आंबेडकरांनी भारतामधील सर्वात महान शूद्र म्हणून महात्मा ज्योतिबा फुले यांना अर्पण केलेला आहे पहा. हा एक शोध ग्रंथ, यामध्ये शूद्रांच्या उत्पत्तीच्या इतिहासाची विश्लेषण केलेले आहे बघा मित्रांनो. पुढचा प्रश्न आहे मित्रांनो, दर्पण हे पत्र 1832 साली मुंबईमध्ये कोणी चालू केलं? तर बाळशास्त्री जांभेकर. लक्षात ठेवा ऑप्शन क्रमांक 2 बाळशास्त्री जांभेकर यांनी 1832 साली बघा मुंबईमध्ये चालू केलं होतं. नेक्स्ट आहे पहा, सत्सार या वृत्तपत्राचे संस्थापक खालीलपैकी कोण आहेत? सत्सार. तर महात्मा ज्योतिबा फुले ह्या वृत्तपत्राचे काय आहेत बघा संस्थापक आहेत. यांनी बघा मित्रांनो या पुस्तकामध्ये महात्मा फुले यांनी सामाजिक प्रश्नांचा उहापोह केला आहे. यातून त्यांनी ब्राह्मण समाज आणि प्रार्थना समाजावर टीका केलेली. सत्यशोधक समाजाचे मुखपत्र म्हणून कोणतं वृत्तपत्र ओळखलं जातं? तर दीनबंधू. लक्षात ठेवा मित्रांनो दीनबंधू. 1 जानेवारी 1877 रोजी महात्मा फुले यांच्या प्रेरणेने दीनबंधू हे साप्ताहिक कृष्णराव पांडुरंग भालेकर यांनी चालू केलं होतं. मूकनायक हे पक्षिक कोणी चालू केलं होतं? तर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी मूकनायक हे जे काही पक्षिक आहे मित्रांनो चालू केलं होतं. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी शाहू महाराजांच्या मदतीने 31 जानेवारी 1920 रोजी बघा मित्रांनो मूकनायक हे पक्षिक चालू केलं होतं. आंबेडकरांनी पक्षिकाचं संपादक म्हणून सुरुवातीला स्वतःचं नाव न छापता मित्रश्री भटकर यांचं नाव छापलं होतं. बाळशास्त्री जांभेकर यांनी मराठी भाषेमधील पहिलं वर्तमानपत्र चालू केलं होतं. तर दर्पण मित्रांनो दर्पण हे चालू केलं होतं. दर्पणचा पहिला अंक 6 जानेवारी 1832 रोजी प्रकाशित झाला होता आणि ते पश्चिम भारतामधील पहिलं इंग्रजी आणि मराठी वृत्तपत्र होतं. पुढचा प्रश्न पहा मित्रांनो, बहिष्कृत भारत हे पत्र सन 1927 मध्ये कोणी सुरू केलं होतं? बहिष्कृत भारत. तर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनीच केलं होतं बघा बहिष्कृत भारत हे पत्र. 9 एप्रिल 1927 रोजी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी हे वृत्तपत्र चालू केलं होतं. आणि मित्रांनो बहिष्कृत भारत हे वृत्तपत्र 2 वर्ष चाललं. यामध्ये 34 अंक निघाले होते. किती? 34 अंक. ग्रामगीता कोणी लिहिली? काय प्रश्न आहे बघा ग्रामगीता. तर संत तुकडोजी महाराज यांनी ग्रामगीता लिहिलेली बघा. तुकडोजी महाराज यांचं पूर्ण नाव होतं माणिक बंडोजी इंगळे. हे पण लक्षात ठेवायचं. यांना राष्ट्रसंत म्हणून ओळखलं जातं. अंधश्रद्धा निर्मूलन आणि जातीभेदाच्या निर्मूलनासाठी त्यांनी भजनांच्या आणि कीर्तनांच्या प्रभावी वापर केला होता. तुकडोजी महाराजांनी इसवी सन 1935 मध्ये मोजरी या ठिकाणी गुरुकुंज आश्रमाची स्थापना केली होती आणि खंजेरी भजन हा त्यांच्या प्रबोधनाचं वैशिष्ट्य होतं पहा. शेतकऱ्यांचा आसूड हा ग्रंथ कोणी लिहिला? अतिशय महत्त्वाचा प्रश्न आहे. तर हा प्रश्न 10 पेक्षा जास्त वेळा रिपीट झालेला आहे. महात्मा ज्योतिबा फुले यांनी बघा शेतकऱ्यांचा आसूड हा ग्रंथ लिहिलेला आहे. लक्षात ठेवायचं बघा महात्मा फुले. या ग्रंथामधून शेतकऱ्यांच्या दुःखाला वाचा फोडली. यात शेतकऱ्यांचा हीन अवस्थेची कारणे यांनी सांगितलेली लक्षात ठेवायचं पहा. नेक्स्ट पहा, जोसेफ मॅझिनचे चरित्र कोणी लिहिलं? तर करेक्ट आन्सर बघा याचं ऑप्शन क्रमांक विदा सावरकर. ऑप्शन क्रमांक या ठिकाणी बघा 3 विदा सावरकर. नेक्स्ट पहा, यापैकी आपल्याला बरोबर जोडी म्हणजे अचूक जोडी म्हणजे काय बरोबर जोडी ओळखायची. या ठिकाणी बघा बरोबर जोडी कोणती? ॲनी बेझंट न्यू इंडिया ही काय बघा या ठिकाणी अचूक जोडी. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी टिंबटिंब हे वृत्तपत्र चालू केलं. याचं करेक्ट आन्सर आहे बघा समता हे चालू केलं होतं 1927 मध्ये. पुढचा प्रश्न आहे बघा 1920 साली मित्रांनो या संस्थेची स्थापना केली होती
नाना जगन्नाथ शंकर शेट यांनी. लक्षात ठेवायचं आहे. पुढचा प्रश्न आपल्या स्क्रीनवर आहे पहा. बंगालमध्ये द मोहन मेडन लिटररी सोसायटी या संस्थेची स्थापना कोणी केली होती? करेक्ट आन्सर आहे बघा याचा ऑप्शन क्रमांक 3. या ठिकाणी बघा अब्दुल लतीफ याचं करेक्ट आन्सर आहे बघा अब्दुल लतीफ. पुढचा प्रश्न आहे. टिंबटिंब यांनी मुंबई या ठिकाणी इंडियन नॅशनल ट्रेड युनियन काँग्रेस इंटक या कामगार संघटनेची स्थापना केली. तर कोणी केली होती बघा? सरदार वल्लभभाई पटेल यांनी. मित्रांनो याचं करेक्ट आन्सर आहे सरदार वल्लभभाई पटेल. लक्षात ठेवा. पुढचा प्रश्न आहे. आझाद हिंद सेनेच्या महिला रेजिमेंटचे नेतृत्व कोणी केलं? तर लक्ष्मी स्वामीनाथन ऑप्शन क्रमांक 4 यांनी केलं होतं. हा प्रश्न मित्रांनो 5 पेक्षा जास्त वेळा रिपीट झालेला बघा. आझाद हिंद सेनेमध्ये राणी झाशी रेजिमेंट या महिलांच्या तुकडीचे नेतृत्व कॅप्टन लक्ष्मी स्वामीनाथन सहगल यांच्याकडे होतं पहा. पुढचा प्रश्न आपल्या स्क्रीनवर आहे बघा. अकोल्यामधील दही हंडा सत्याग्रहाचे नेतृत्व कोणी केले होतं अकोल्यामध्ये? याचं करेक्ट आन्सर आहे बघा ऑप्शन्स क्रमांक 4. ऑप्शन क्रमांक बघा 4 बघा या ठिकाणी करेक्ट आन्सर आहे बापूसाहेब सहस्रबुद्धे याचं करेक्ट आन्सर आहे बघा. दहीहंडी सत्याग्रह अकोला जिल्ह्यामधील दहीहंडा गावामध्ये झाला होता बघा. पुढचा प्रश्न बघा. उचलेस तू माठ मुठभर उचललेस तू माठ मुठभर साम्राज्याचा खचला पाया असे कोणत्या चळवळीचं वर्णन केलं जातं? याचं करेक्ट आन्सर आहे बघा सविनय कायदेभंग याचं करेक्ट आन्सर आहे बघा. लक्षात ठेवायचं आहे सविनय कायदेभंग. पुढचा प्रश्न आहे. आझाद हिंद सेनेच्या ब्रीदवाक्य कोणतं होतं? आझाद हिंद सेनेचं ब्रीदवाक्य होतं विश्वास एकता बलिदान. ऑप्शन क्रमांक 3 विश्वास एकता बलिदान. लक्षात ठेवायचं आहे. मार्च 1942 मध्ये रासबिहारी बोस यांनी बघा टोकियो या ठिकाणामधील पूर्वेकडील देशामध्ये 40,000 हिंदी युद्ध कैद्यांची आझाद हिंद सेना उभारली होती. आणि 5 जुलै 1943 मध्ये सिंगापूर या ठिकाणी सुभाषचंद्र बोस यांनी आझाद हिंद सेनेचे सेनापतीपद आणि अध्यक्षपद या ठिकाणी स्वीकारलं होतं. यांची जे काही घोषणा होती चलो दिल्ली. पुढचा प्रश्न मित्रांनो. इंडियन इंडिपेंडन्स लीगची स्थापना कोणी केली होती? तर रासबिहारी बोस. लक्षात ठेवा रासबिहारी बोस यांनी केली होती. 25 मे 1886 रोजी यांनी बघा याची स्थापना केली होती. पुढचा प्रश्न मित्रांनो. होम रूल लीगची स्थापना कोणत्या ठिकाणी झाली होती? हा प्रश्न सुद्धा भरपूर वेळा रिपीट झालेला आहे पोलीस भरतीला. आता अड्यार या ठिकाणी मित्रांनो लक्षात ठेवायचं अड्यार या ठिकाणी बघा होम रूलची स्थापना झाली होती. 1916 साली टिळक आणि ॲनी बेझंट यांनी संयुक्तपणे होम रूल चळवळ चालू केली होती 1916 मध्ये बघा. कधी? 1916 मध्ये. पुढचा प्रश्न बघा. मुस्लिम लीग या संघटनेचे संस्थापक कोण होते? करेक्ट आन्सर बघा मुस्लिम लीगचे जे काही संस्थापक होते ऑप्शन क्रमांक 1 नवाब सलीमुल्ला. कोण होते बघा? नवाब सलीमुल्ला हे मुस्लिम लीग या संघटनेचे संस्थापक होते बघा. आलं लक्षात. नेक्स्ट हे पहा. काँग्रेस पक्षाचे 1942च्या टिंबटिंब या ठिकाणामधील बैठकीमध्ये महात्मा गांधी यांनी भारत छोडोचा ठराव मांडला होता. तर करेक्ट आन्सर आहे बघा ऑप्शन क्रमांक 3 वर्धा या ठिकाणी बघा भारत छोडोचा या ठिकाणी ठराव मांडला होता. पुढचा प्रश्न पहा मित्रांनो. खालीलपैकी कोणी इंग्रजाविरुद्ध कुका चळवळ उभारली होती? तर करेक्ट आन्सर आहे बघा याचं ऑप्शन क्रमांक गुरु राम सिंग. लक्षात ठेवायचं बघा गुरु राम सिंग याचं करेक्ट आन्सर आहे. कुका चळवळ मित्रांनो 1849 साली गुरु राम सिंग यांनी केली होती बघा चालू. पुढचा प्रश्न आहे पहा. 1857च्या उठावाला स्वातंत्र्य युद्ध असं कोणी संबोधलं होतं? तर कोणी संबोधलं होतं मित्रांनो? ऑप्शन क्रमांक विदा सावरकर यांनी बघा संबोधलं होतं. लक्षात ठेवायचं विदा सावरकर यांनी. पुढचा प्रश्न आहे पहा. सत्यमेव जयते हे जे काही घोषवाक्य आहे कोणी लोकप्रिय केलं होतं? तर मदन मोहन मालवीय. लक्षात ठेवा मित्रांनो मदन मोहन मालवीय यांनी हे काय केलं होतं? लोकप्रिय केलं होतं. मित्रांनो 1918 साली पंडित मदन मोहन मालवीय यांनी सत्यमेव जयतेचा नारा दिला होता. सत्यमेव जयते हे भारताचं घोषवाक्य बघा. याचा अर्थ म्हणजे सत्याचाच विजय होतो. याचा स्रोत होता मुंडक उपनिषद. पंजाब केसरी बघा पंजाब केसरी कोणास संबोधलं जातं? मित्रांनो पंजाब केसरी म्हणून लाला लजपत राय. ऑप्शन क्रमांक 3 लाला लजपत राय यांना या ठिकाणी बघा संबोधलं जातं. पुढचा प्रश्न पहा मित्रांनो. ब्रिटनमधील मजूर पक्षाचे पंतप्रधान टिंबटिंब यांनी पूर्व भारताला स्वातंत्र्य देण्याची घोषणा केली होती. याचं करेक्ट आन्सर आहे मित्रांनो ऑप्शन क्रमांक 1 क्लेमेंट ॲटली. लक्षात ठेवायचं आहे आपल्याला क्लेमेंट ॲटली याचं करेक्ट आन्सर आहे. राऊलेट ॲक्ट या काळ्या कायद्याविरुद्ध महात्मा गांधी यांनी कोणत्या दिवशी हरताळ पाळण्याचं आवाहन केलं होतं? तर बघा 6 एप्रिल 1919ला. तारीख लक्षात ठेवायची आपल्याला 6 एप्रिल 1919ला हरताळ पाळण्याचं या ठिकाणी महात्मा गांधींनी आवाहन केलं होतं बघा. पुढचा प्रश्न आपल्या स्क्रीनवर आहे बघा मित्रांनो.
पुढचा प्रश्न बघा, इंडियन सिव्हिल सर्व्हिस, काय प्रश्न आहे बघा, इंडियन सिव्हिल सर्व्हिस ही स्पर्धा परीक्षा उत्तीर्ण होऊन भारतामध्ये सनदी सेवेमध्ये रुजू होणारी पहिली भारतीय व्यक्ती कोण होती? त्याचं करेक्ट आन्सर आहे ऑप्शन क्रमांक 2 सत्येंद्रनाथ टागोर. लक्षात ठेवा मित्रांनो, सत्येंद्रनाथ टागोर हे याचं करेक्ट आन्सर आहे बघा, लक्षात ठेवायचं आहे सत्येंद्रनाथ टागोर. पुढचा प्रश्न आपल्या स्क्रीनवर आहे बघा, खालीलपैकी कोणत्या वर्षीचा कायदा मोर्ले मिंटो सुधारणा कायदा या नावाने ओळखला जातो? मोर्ले मिंटो. तर करेक्ट आन्सर आहे बघा याचं ऑप्शन क्रमांक 1 1909चा कायदा. लक्षात ठेवायचा 1909चा कायदा या नावाने ओळखला जातो, मोर्ले मिंटो सुधारणा कायदा. मित्रांनो, हा अरुंडेल समितीने तयार केलेला भारतामधील एक राजकीय सुधारणाचा कायदा होता बघा, आणि हा जो आराखडा आहे भारत मंत्री लॉर्ड मोर्ले आणि व्हायरल लॉर्ड मिंटो यांनी बघा केला होता. 1802 मध्ये कोणत्या पेशव्याने इंग्रजांशी तैनाती फौजेचा करार केला होता? तर दुसरा बाजीराव याचं करेक्ट आन्सर आहे बघा, कोण? दुसरा बाजीराव. पुढचा प्रश्न पहा मित्रांनो, कोणत्या कायद्याने भारतामधील कंपनीची व्यापारी मक्तेदारी रद्द झाली? कोणता कायदा होता तो? तो कोणता कायदा होता मित्रांनो? 1813चा सनदी कायदा होता. लक्षात ठेवा 1813चा सनदी कायदा होता. नेक्स्ट आहे पहा, भारतीयांनी इंग्रजी शिक्षण देण्याच्या धोरणाचा अवलंब टिंबटिंब यांच्या कारकिर्दीमध्ये करण्यात आला होता. तर लक्षात ठेवा लॉर्ड विल्यम बेंटिक. लक्षात ठेवा लॉर्ड विल्यम बेंटिक याचं करेक्ट आन्सर आहे. पुढचा प्रश्न आहे बघा, भारतीय स्वातंत्र्याचा कायदा कधी पारित झाला होता? भारतात स्वातंत्र्याचा कायदा कधी पारित झाला होता? तर लक्षात ठेवा 18 जुलै. लक्षात ठेवा 18 जुलै 1947चं करेक्ट आन्सर आहे बघा. पुढचा प्रश्न आपल्या स्क्रीनवर आहे, खालीलपैकी कोणी हंटर आयोगापुढे साक्ष दिली होती? तर हंटर आयोगापुढे साक्ष कोणी दिली होती? ऑप्शन क्रमांक 1 महात्मा ज्योतिबा फुले यांनी बघा हंटर आयोगासमोर साक्ष दिली होती. पहा पुढचा प्रश्न आहे मित्रांनो, 100 उंदरापेक्षा एक सिंहाचं राज्य केव्हाही श्रेष्ठ असं कोणी म्हटलं होतं? तर व्हॉल्टियर. लक्षात ठेवा व्हॉल्टियर यांनी म्हटलं होतं. पुढचा प्रश्न बघा, आयुर्वेदाचे जनक कोणाला म्हणतात? आयुर्वेदाचे जनक खालीलपैकी कोणाला म्हणतात? तर चरक यांना आयुर्वेदाचे जनक असं म्हटलं जातं. हंटर आयोग, काय प्रश्न बघा, हंटर आयोग कोणत्या घटनेच्या नंतर स्थापन झाला होता? तर हंटर आयोग हा जालियनवाला बाग. लक्षात ठेवायचं जालियनवाला बाग हत्याकांड याचं करेक्ट आन्सर आहे. भारताच्या, काय प्रश्न आहे मित्रांनो, भारताच्या परराष्ट्र धोरणामध्ये प्रामुख्याने खालील कोणती महत्त्वाची आहे? राईट आन्सर आहे बघा अलिप्तवाद ही काय बघा महत्त्वाची आहे. पुढचा प्रश्न आहे बघा, औद्योगिक क्रांती टिंबटिंबमध्ये सुरू झाली आणि नंतर टप्प्याटप्प्याने पाश्चात्य जगामध्ये पसरली. तर मित्रांनो, औद्योगिक क्रांती ही इंग्लंडमध्ये, ऑप्शन क्रमांक 3 इंग्लंडमध्ये सुरू झाली, नंतर ती टप्प्याटप्प्याने पाश्चात्य जगामध्ये पसरली होती. भारत हे खालीलपैकी कोणत्या प्रकारचं राष्ट्र नाही? भारत हे खालीलपैकी कोणत्या प्रकारचं राष्ट्र नाही आहे? तर साम्राज्यवादी राष्ट्र नाही मित्रांनो, लक्षात ठेवायचं आहे साम्राज्यवादी. पवनार या ठिकाणी, काय प्रश्न आहे, पवनार येथे परधाम आश्रम कोणी स्थापन केले? पवनार या ठिकाणी परधाम आश्रम कोणी स्थापन केलं? तर विनोबा भावे. ऑप्शन क्रमांक 2 विनोबा भावे यांनी हे स्थापन केलं होतं. पुढचा प्रश्न आहे पहा, पुढचा प्रश्न बघा, ॲडॉल्फ हिटलर हा कोणत्या देशामधील हुकुमशाह होता? तर मित्रांनो हा जर्मन, ऑप्शन क्रमांक 2 जर्मनीचा होता. ॲडॉल्फ हिटलर हा जर्मनी देशाचा होता बघा हुकुमशाह. पुढचा प्रश्न आहे मित्रांनो, भारताने 1971 मध्ये युद्ध जिंकले होते म्हणून दरवर्षी हा दिवस म्हणून पाळला जातो. तर कोणता दिवस आहे? तारीख लक्षात ठेवायचं आहे 16 डिसेंबर. ऑप्शन क्रमांक 3 16 डिसेंबर हा दरवर्षी विजय दिवस म्हणून या ठिकाणी पाळला जातो. भारतीय लष्कराने गोवा टिंबटिंब तारखेच्या, आपल्याला विचारले कोणत्या तारखेला, पोर्तुगीजांच्या ताब्यामधून मुक्त केला? तर 19 डिसेंबर 1961. पेपरला विचारलं जातं मित्रांनो, 19 डिसेंबर 1961 याचं करेक्ट आन्सर आहे बघा, आलं लक्षात. पुढचा प्रश्न आहे मित्रांनो, भारतीय लष्कराने कोणत्या दिवशी गोवा पोर्तुगीजांच्या ताब्यामधून मुक्त केला? गोवा पोर्तुगीजांच्या ताब्यामधून मुक्त केला? तर लक्षात ठेवा 19 डिसेंबर 1961 हे आपलं करेक्ट आन्सर आहे. 1510ला बघा गोवा हा पोर्तुगीजांनी जिंकला होता 1510 मध्ये, आणि 1951ला गोवा त्याच्यानंतर दीव दमण हे पोर्तुगालचे अविभाज्य भाग आहेत असं पोर्तुगीजांनी जाहीर केलं होतं. आणि 1954 मध्ये गोवा मुक्तीसाठी चळवळ चालू झाली होती, आणि 17 डिसेंबर 1961 गोवा मुक्तीसाठी लष्करी कारवाई झाली होती, आणि पोर्तुगीज सर्वात आधी आली आणि ते सर्वात शेवटी गेली. हे पण आपल्याला लक्षात ठेवायचं, सगळ्यात आधी आली आणि सर्वात शेवटी गेली कोण? पोर्तुगीज. कोणतं भाषिक राज्य बघा सर्वप्रथम अस्तित्वामध्ये आलं?
तर आंध्र प्रदेश मित्रांनो, आंध्र प्रदेश हे भाषिक राज्य सर्वात प्रथम बघा अस्तित्वामध्ये आलं होतं. पुढचा प्रश्न आहे मित्रांनो, 1948 साली घोषित करण्यात आलेल्या भाषावर प्रांत रचना आयोगाचे अध्यक्ष कोण होते? भाषावर प्रांत रचनेचे अध्यक्ष होते बघा, ऑप्शन क्रमांक 1 न्याय S.K. धर. लक्षात ठेवा, हे होते बघा. यांच्या अध्यक्षतेखाली भाषेवर प्रांत रचना आयोगाची स्थापना झाली होती आणि या समितीने भाषेवर प्रांत रचना करू नये असा निर्णय सुद्धा या ठिकाणी दिला गेला होता. पुढचा प्रश्न मित्रांनो, 1956च्या भाषेवर प्रांत रचना पुनर्रचना कायद्यानुसार भारतामध्ये सर्वप्रथम अनुक्रमे किती भाषिक राज्य आणि केंद्रशासित प्रदेशाची निर्मिती करण्यात आली? तर करेक्ट आन्सर आहे मित्रांनो याचं ऑप्शन क्रमांक 1 14 आणि 6. लक्षात ठेवायचं आहे बघा, 14 आणि 6 इतकं करण्यात आली होती. पुढचा प्रश्न आहे मित्रांनो, 1971 साली पाकिस्तानची विभागणी होऊन कोणता नवीन देश निर्माण झाला? तर बांगलादेश. पाकिस्तानपासून कोणता? बांगलादेश या ठिकाणी निर्माण झाला होता. 1971 साली पाकिस्तानची विभागणी झाली आणि बांगलादेश निर्माण झाला होता. 1947 साली पाकिस्तान भारतापासून वेगळा झाला होता. तेव्हा पाकिस्तानचे पूर्व आणि पश्चिम असे 2 भाग होते. पश्चिम पाकिस्तान आणि पूर्व पाकिस्तान यामध्ये बघा राजकीय आणि आर्थिकदृष्ट्या प्रगत होता बघा, आणि पश्चिम पाकिस्तान नेत्यांनी पूर्व पाकिस्तानच्या लोकांवर अन्याय चालू केला होता. आणि जे काही पूर्व साईडचा पाकिस्तान होता त्या ठिकाणी बघा आवामी लीगने मुक्ती वाहिनी नावाची सशस्त्र दलाची उभारणी केली आणि त्या वाहिनीला भारताने पाठिंबा दिला आणि प्रशिक्षण दिलं. आणि 1971 साली इंदिरा गांधींनी लष्कर प्रमुख सॅम मानेकशॉ यांच्या जी काही यांच्या मदतीने पाकिस्तानचं विभाजन केलं आणि बांगलादेशची निर्मिती झाली आणि